आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया निर्गमन 33:22. मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन. तर आज परमेश्वराचे वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर जे खडक आहे, जे मोठे चट्टान आहे, त्याच्या भेगामध्ये परमेश्वर आपल्याला ठेवेल. म्हणजे परमेश्वर ती चट्टान परमेश्वर येशू ख्रिस्ताला दाखवते आणि त्याच्यामध्ये परमेश्वर आपल्याला सुरक्षित ठेवेल. त्याच्या हाताने तो परमेश्वर आपल्याला सुरक्षित ठेवेल. आज परमेश्वराचं वचन म्हणतंय, जेव्हा तुम्ही कष्टांच्या परिस्थितीमध्ये जाता, जेव्हा तुमच्या जीवनात दुःख येते, खूप प्रकारच्या वेदना येतात, तेव्हा तुम्ही कुठे पळून जातात? जसं परमेश्वराचं वचन बोलतो की जेव्हा माझ्या जीवनात कष्ट येतो तेव्हा मी परमेश्वराला माझं शरणस्थान म्हणून मी धावतो, परमेश्वराजवळ धावतो. तर तुम्ही कोणाकडे धावत आहात? कोणत्या मनुष्याकडे धावत आहात का मदत घ्यायसाठी, की माझं हे डॉक्युमेंटचं काम व्हायला पाहिजे म्हणून, की कोणते काही काम आहे तुमच्या जीवनामध्ये, त्या मनुष्याला विश्वास करताय की हां खरं माझ्या जीवनामध्ये ते कार्य करून देईल? तर आज मनुष्यापेक्षा पण जास्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करा आणि तो तुमच्या पुढे जाऊन तुमच्यासाठी मार्ग काढील आणि तो तुमची रक्षा करेल. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये विपत्ती परिस्थिती येईल त्यावेळी जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे धावणार तर तो तुमचा शरणस्थान बनून त्याच्या हाताने तो तुम्हाला सुरक्षित ठेवेल, तुमची रक्षा करेल. जिथे कुठे जाणार परमेश्वर तुम्हाला आशीष करेल. तर आज तुमच्यासाठी एकच प्रश्न आहे, तुम्ही कुठे धावतात? तुम्ही कुठे जात आहात? का तुम्ही परमेश्वराकडे धावत आहात का परमेश्वराची शरण तुम्ही घेत आहात का कोणत्या मनुष्याची शरण घेत आहे? कारण की जो मनुष्यावर विश्वास करतो तो त्याने जे विश्वास केला आहे त्याला तिथं खेदित दुःखित व्हावं लागतं. पण जो परमेश्वरावर विश्वास करतो परमेश्वर त्याला कधीच निंदित होऊ देत नाही. जर आपण त्याच्या इच्छाने चालणार, जर आपण त्याच्याकडे पाहणार तर तो आपल्याला कधीच लज्जित होऊ देणार नाही. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो की तू संकटाच्या दिवशी आम्हाला सांभाळशील, तू आमचं शरणस्थान बनेल. पण त्यावेळेला परमेश्वर आम्ही तुझ्याकडे धावून यायसाठी परमेश्वर, तुझ्या नावाला हाक मारायसाठी परमेश्वरा तू दयानुग्रह कर राजा. आणि तू असं आमच्या जीवनात करणार म्हणून धन्यवाद. पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या वचनाद्वारे आशीष कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.